मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरण कामामुळे बंद असलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने खणलेल्या रस्त्यावरून गेल्यामुळे चालकाचा ताबा सुटून डंपर पलटी झाला। या अपघातात डंपर चालक सिद्धेश सखाराम पालकर वय 27 राहणार गोवेरी भगतवाडी तालुका कुडाळ याचा दुर्दैवी मृत्यू झाला। सोमवारी मध्यरात्री 12च्या सुमारास मळगाव येथील बॉक्सवेलच्या वरच्या ब्रिजवर हा अपघात झाला। अपघातानंतर गंभीर जखमी असलेला डंपर चालक सिद्धेश पालकर याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं। अपघाताची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल महेश जाधव, संजय कोरगावकर, सचिन चव्हाण, मळगाव पोलीस पाटील गीत गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला। महामार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात आलाय। वेते तिठ्यावर चॉकलेट फॅक्टरीकडे गाड्यांना डायव्हर्जन देण्यात आलंय, मात्र रात्रीच्या वेळी डायव्हर्जन न घेता सरळ जात असताना खडून ठेवलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडल्याचं स्थानिकांनी म्हटलंय। तसंच त्यापूर्वीही या ठिकाणी 2 ते 3 गाड्यांचा अपघात झालाय, यात काही जणांचा मृत्यू देखील झालाय। ठेकेदार कंपनी तसंच महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारी न घेतल्यानेच हे अपघात होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। यापुढे तरी ठेकेदार कंपनीनं सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर तसंच माजी सभापती राजू परब यांनी केली आहे।